नमस्कार मित्रांनो, चैतन्य फूड ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। मित्रांनो, कोल्हापूर शहरामध्ये अशा काही अनेक गोष्टी आहेत ज्या ठिकाणी आपण भेट देत असतो। तर कोल्हापूरची खाद्य संस्कृती सुद्धा अनोखी आणि वेगळी आहे। याच कोल्हापूरमध्ये स्वस्त आणि मस्त पदार्थ मिळतात। मागच्या वेळी आपण स्वस्त आणि मस्त फक्त 10 रुपयामध्ये असा एक व्हिडिओ केला होता आणि या व्हिडिओला खूप चांगला प्रतिसाद तुम्ही दिला आणि आता म्हणूनच आपण दुसरा व्हिडिओ घेऊन येतोय स्वस्त आणि मस्त या सिरीज मध्ये। चला तर मग सुरुवात करूया। अशी काही ठिकाणे बघणार आहोत ज्या ठिकाणी स्वस्त आणि मस्त खायला मिळतं आणि म्हणूनच खूप सारी गर्दी असते खवय्यांची। चला तर मग सुरुवात करूया पहिल्या स्पॉट पासून। स्वस्त आणि मस्त खाद्यपदार्थ यामधील पहिला स्पॉट आहे सातेरी मुंबई वडा, जो आहे गांधी मैदान जवळ न्यू कॉलेज रोडवर सातेरी मुंबई वडा। या ठिकाणी मिळतो स्वस्त आणि मस्त नाश्ता। अवघ्या 10 रुपयामध्ये शिरा, उपीट आणि कांदा पोहे मिळतात। त्याचबरोबर 10 रुपयामध्ये मुंबई वडापाव सुद्धा मिळतो। मी उपीट घेतलं होतं, मस्तच होतं। त्यानंतर हाफ चहा फक्त 6 रुपये या ठिकाणी आहे। या ठिकाणी खाण्यासाठी खूप मोठी गर्दी असते, एकदा नक्की ट्राय करून बघा। रिमझिम पडणाऱ्या पावसात थंडगार वातावरणामध्ये गरम गरम वडा आणि चहा घेतला, खूपच मस्त होता। याच खाद्य सफर मधला दुसरा स्पॉट आहे पिंटूज वडा, जो आहे प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूलच्या अगदी समोर। 10 रुपयाला वडापाव तर मिळतोच, पण अवघ्या 10 रुपयामध्ये दाबेली आणि मसाला टोस्ट फक्त 7 रुपयामध्ये मिळतो। शाळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी स्वस्त आणि मस्त पदार्थ या ठिकाणी दिले जातात। आता दाबेलीची भाजी या ठिकाणी आलेली आहे आणि त्यावर कांदा घातलेला आहे। डाळिंबाचे दाणे, चेरी, वरून कोथिंबीर घातल्यावर आता दाबेलीची भाजी तयार झालेली आहे। पावभाजीच्या पावामध्ये चिंचेचा कोळ लावल्यानंतर ही भाजी भरली जाणार आणि त्यावरून मसाला शेंगदाणे घातले जाणार। तव्यावर भाजल्यानंतर ही दाबेली तयार आहे, फक्त 10 रुपये। आता टोस्ट किंवा पॅटीस असं ज्याला म्हणलं जातं त्याची तयारी चालू झालेली आहे। डाळीचं पीठ घातलेलं आहे, थोडंसं जिरं घातलेलं आहे, मीठ घातलेलं आहे, सोडा घातलेला आहे, धने घातलेले आहेत, कोथिंबीर आणि तीळ टाकल्यानंतर हे मिश्रण तयार होणार। हे मिश्रण एकत्र केल्यावर थोडीशी कांदा लसूण चटणी सुद्धा यामध्ये घातलेली आहे। ब्रेडचे 2 तुकडे करून त्यामधला एका तुकड्याला हे पीठ लावून तळण्यासाठी तयार आहे। पावसाळ्याच्या दिवसामध्ये सर्वांनाच गरम गरम पदार्थ खायला खूप आवडतात। पुढचा स्पॉट आहे सगळ्यांना कळालाच असेल, गंगावेश तालमीच्या समोरच विठ्ठल वडा, जो आहे फक्त 10 रुपयाला। काकांनी म्हणले लय भारी आहे आणि म्हणूनच आपण लगेच सुरुवात केली आपल्या व्हिडिओला। गेली 35 वर्ष हा त्यांचा व्यवसाय चालू आहे असं त्यांनी सांगितलं। इथं वडापाव, पाववडा, भजी, कटवडा, मिसळ खाण्यासाठी खूप गर्दी असते। स्वस्त आणि मस्त स्पॉट मध्ये हा एक स्पॉट महत्वाचा स्पॉट आहे। दिवसाला हजारो वडापाव इथं तयार होतात। बघा, वड्यासाठी लागणारी भाजी आणि त्याचे गोळे तयार करून ठेवण्यात आलेले आहेत आणि त्याचबरोबर आणखीन तयार करण्याचं काम सुद्धा चालू आहे। आता पीठ भिजवलेलं आहे आणि आता वडे सोडायचं काम चालू आहे। भल्या मोठ्या कढईमध्ये एकदम फास्ट वडे सोडले जात आहेत। एकदा हाफ फ्राय करून बाजूला काढले जातात आणि पुन्हा एकदा एकत्र सोडले जातात। एका वेळी 100 पेक्षा जास्त वडे कढईमध्ये असतात। पावसाळ्याच्या दिवसामध्ये या कढईच्या बाजूला जाऊन उभा राहायला खूपच भारी वाटतंय।
आणि आता वडे तयार आहेत। जसं गरम गरम वडे तयार होतात तसंच ग्राहक या वड्यांवर अक्षरशः तुटून पडतात। बघा, फक्त 10 रुपयाला हा वडा, चटणी आणि पेटी पाव आहे। मोठ्या आकाराचा वडा फक्त 10 रुपयाला। चला तर मग जाऊया पुढच्या स्पॉटवर। मित्रांनो, पुढचा स्पॉट आहे जिभेला खवळवून टाकणारा, जो आहे मिरजकड तिकटीपासून पाण्याच्या खजिन्याकडे जाणाऱ्या रोडवर संदीप बेकरीच्या समोर पाणीपुरीचा स्टॉल। 10 रुपयाला 4 पाणीपुरी, 20 रुपयाला रगडापुरी आणि आता ते चायनीज भेळ सुद्धा देत आहेत, अगदी तेही स्वस्त दरामध्ये। आता रगडापुरी तयार होत आहे। यामध्ये रगडा घालण्यात आलेला आहे, चिंचेचा कोळ, धने जिरे पावडर, रगड्याला लागणारा स्पेशल मसाला, तिखट पाणी, हे सगळं ॲड केल्यानंतर याच्यावर चुरा केलेली पुरी याच्यावर गेलेली आहे। पाणीपुरीमध्ये सुद्धा अगदी असंच गोड पाणी, तिखट पाणी, कांदा, शेव आणि ही पाणीपुरी, चटपटीत पाणीपुरी तयार झालेली आहे। 10 रुपयाला 4 अशा छोट्या भुकेसाठी, जिभेला चटपटीतपणा आणण्यासाठी ही पाणीपुरी तुम्ही खाऊ शकता। बघा, तुम्हाला आवडते का? संध्याकाळी 4 वाजल्यापासून रात्री 9 ते 10 वाजेपर्यंत या ठिकाणी हा स्टॉल असतो। मी सुद्धा पाणीपुरी खाऊन बघितली, 10 रुपयाच्या मानानं खूपच चांगली वाटली मला। हा स्पॉट कव्हर केल्यानंतर लगेच निघालो श्री आई अंबाबाई मंदिरापाशी। देवीचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर बिंदू चौक या ठिकाणी आलो। या ठिकाणीच SB नाश्ता सेंटर आहे। इथं 10 रुपयाला इडली, 15 रुपयाला साबू वडा, 15 रुपयाला अप्पे, 20 रुपयाला इडली वडा असे हे पदार्थ मिळतात। या ठिकाणी सुद्धा सकाळ सकाळी खूप गर्दी असते। कोल्हापूरकर त्याचबरोबर पर्यटक या वड्यांवर ताव मारतात। इडली वड्याला लागणारी चटणी संपली तशी घरून रिफिल केली जाते आणि आता प्लेट लावली जात आहे। या सगळ्या स्पॉटमध्येच आणखीन एक स्पॉट मला आवर्जून इथं नमूद करावा वाटतो, तो म्हणजे नाना पाटील नगरचा 30 रुपयाला मिळणारा लोणी डोसा। याचा संपूर्ण व्हिडिओ आपण YouTube चॅनलवर पोस्ट केलेला आहे। तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि अशाच पद्धतीचा स्वस्त आणि मस्त हा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या शहरामधला बघायचा आहे, तुमच्या शहराचं नाव कमेंट करा आणि या व्हिडिओला लाईक करा आणि हे चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।